माघ शुद्ध द्वितीयेला धर्मनाथ बीज अनेक ठिकाणी साजरी केली जाते. राजा त्रिविक्रमाच्या मृत्यूपश्चात स्मशानात शोकाकुल प्रजेला पाहून गोरक्षनाथ हळहळले. त्यांच्या हट्टापायी महागुरु योगी मच्छिंद्रनाथ यांनी त्रिविक्रम राजाच्या शरीरात प्रवेश करून राणी रेवती बरोबर 12 वर्ष संसार केला आणि प्रजेचे पारणही केले. रेवती राणीस मच्छिंद्रनाथ अंशरूपी पुत्राची पाप्त्री झाली, ज्यांचे नाव धर्मनाथ ठेवण्यात आले. 12 वर्षांचा कालावधी संपल्यावर योगी मच्छिंद्रनाथांनी त्रिविक्रम राजाच्या देहाचा त्याग करून पुन्हा मूळ रूपात आले. परंतु हे रहस्य रेवती राणीस कळले होतेच. तिने आपल्या पुत्राला धर्मनाथ ह्यास त्याच्या खऱ्या जन्मदात्याची ओळख करून दिली. त्यावेळी मच्छिंद्रनाथ यांनी आशीर्वाद दिला की 12 वर्ष राज्य केल्यानंतर गोरक्षनाथ ह्याचेकडून धर्मनाथ ह्यास नाथपंथ दीक्षा दिली जाईल आणि तो नाथपंथात वाढीस लागेल. 12 वर्षांनी माघ शुद्ध द्वितीया ह्या दिवशी गोरक्षनाथ यांनी धर्मनाथास नाथपंथाची दीक्षा दिली. तो सोहळा इतका अमूल्य झाला होता की गोरक्षनाथ यांनी सर्व प्रजेसमोर घोषणा केली की जो कोणी यथाशक्ती ह्या द्वितीयेच्या दिनी दानधर्म पुण्यकर्म करील त्याचे सर्वतोपरी नाथ कल्याण करतील. त्याचे घरी सुख शांती धनसंपदा नांदू लागेल व त्याचे मार्ग